कांदे पोहेचा समारंभ किंवा कार्यक्रम माझ्या आयुष्यात कधीच नाही झाला. मी पहिल्यांदा सुप्रियाच्या हातचा गोड शिरा खाल्ला ते आमचं लग्न ठरल्यानंतर. आणि तिने पहिल्यांदा तिच्या हातचं मी काहीतरी खाल्लं होतं तिच्या घरी जाऊन. आमचं लग्न तेव्हा तेव्हा ठरलं होतं आणि पहिल्यांदा लग्न ठरल्यानंतर मी सबनीसांच्या घरी गेलो होतो, जावई म्हणून, होणारा जावई म्हणून. आणि मी तिथे गेल्यानंतर मग ती काय जी अवभगत होती ती वेगळ्या प्रकारची होती. त्याआधीही मी गेलो होतो, पण ती सिच्युएशन वेगळी होती, ही सिच्युएशन वेगळी होती. आणि तेव्हा सुप्रियाच्या हातचा मला तो गोड शिरा, एक तर मी सगळीकडे शिरा खात नाही, गोड शिरा माझ्या घरचाच खातो मी फक्त, कारण माझा तसाच लागतो मला तो शिरा. त्याच्याहून मग तो जरा थोडासा, ती चव तशीच हवी. मग तो ब्राऊन झालेला वगैरे असला तर मला आवडत नाही खाताना, कारण मी माणूस नेहमी डोळ्यांनी आधी खातो मग तोंडाने खातो, या विचारांचा मी आहे. आय एम अ फूडी, कळलं की नाही. तर तिने तो शिरा केला म्हटल्यानंतर मी घाबरलो. म्हटलं हा कसा करेल, ती शिरा कसा केला असेल. तर तो शिरा मी खाल्ला ना, तो दिसायला तर चांगलाच होता, पण खाल्ल्यानंतर मला हुबेहूब माझ्या आईच्या हातचा शिरा वाटला. आणि मला डेफिनेटली माहिती होतं की हा तिनेच केलेला आहे, आईने करून पाठवलेला नाही आहे. त्यामुळे मला आनंद या गोष्टीचा झाला की अरे बापरे, आता माझ्या आईच्या हातच्या सारखंच मला सगळं खायला मिळणार. त्या दिवसानंतर सुप्रियाने आतापर्यंत एकदाही शिरा केलेला नाही आहे. मला वाटतं ही मुलाखत पाहावी त्यांनी आणि लगेचच